सगळ्यात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीची सत्ता आली आहे। पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं। या विजयाबद्दल राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्याशी बातचीत केली आहे माझे सहकारी साईदीप ढोबळे यांनी। पुणे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीनेच ताब्यात घेतलेली आहे। माझ्यासोबत स्वतः दिलीप वळसे पाटील आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा की चांगलं असं या ठिकाणी आपल्याला यश मिळालेलं आहे। विशेषतः तुमच्या मतदारसंघापासून तर बारामती असेल, शिरूर असेल, सगळ्याच ठिकाणी राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळाल्या। आपली पहिली प्रतिक्रिया काय? माझी पहिली प्रतिक्रिया ही आहे की या पुणे जिल्हा परिषदमध्ये आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचारानेच आम्ही काम करतो। गेले अनेक वर्ष पुण्याची जिल्हा परिषद पवार साहेबांच्या विचाराच्या सहकाऱ्यांच्याकडेच आहे आणि यावेळेला देखील 40पेक्षा जास्त जागा पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकलेला आहे। बरोबर आहे, परंतु या निवडणुकीमध्ये तुम्हाला भाजपचं देखील काही ठिकाणी आव्हान होतं। तुम्ही आणि काँग्रेस वेगवेगळे लढलेले होते, शिवसेना देखील निवडणुकीत होती, परंतु कुठेतरी भाजप आणि काँग्रेसचा या मतावरती किंवा ज्या जागा अजून वाढल्या काय परिणाम झालेला वाटतो आपल्याला? काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे जरूर या निवडणुकीमध्ये होते, परंतु एकंदरीतच केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा कारभार, त्यांनी घेतलेले निर्णय, त्याचा ग्रामीण भागावर जो काही परिणाम झालेला आहे त्याचा राग सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये होताच आणि तो राग या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवून दिलेला आहे। बरोबर आहे। जो सरकार केंद्रात आणि राज्यात आहे, जी कामं शेतकऱ्यांची प्रामुख्याने होत नाही, तो राग या निमित्तानं जे मतदार आहेत त्यांनी मतपेटीतून या ठिकाणी दाखवलेला आहे आणि राष्ट्रवादीवरती पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आलेलं आहे। साईदीप ढोबळे, झी मीडिया, मंचर, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।